नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी, या आठवड्यात तुमचे मन उदास होऊ शकते, कारण घरच्या अशांत वातावरणामुळे आपण घेतलेले चुकीचे पाऊल कौटुंबिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकते. म्हणून आपल्याकडून काहीही चुकीचे करण्यास टाळा. या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नये. यासह आपल्याला निरोगी राहण्यासाठी वेळोवेळी संतुलित आहार घेण्याबरोबरच आपला दररोजचा दिनक्रम सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण शक्य आहे की यावेळी अयोग्य आरोग्यामुळे आपल्या शिक्षणाच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होईल, जो आपल्याला आगामी कोणत्याही परीक्षेत सहन करावा लागेल. या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की कामासोबतच आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की काढा आणि ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे. यासोबतच या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो, परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबाव येऊ देऊ नका. तुमच्या मनोकामना या सप्ताहात आशीर्वादामुळे पूर्ण होतील आणि सौभाग्य तुमच्याकडे येतील, कारण ही वेळ तुम्हाला भाग्याची साथ देईल. यामुळे तुमच्या मागील दिवसाची मेहनतही रंगात येईल आणि तुम्ही आपल्या प्रत्येक कर्जाच्या राशीला चुकविण्यात यशस्वी राहाल. उपाय: लिंगाष्टकमचे नियमित पठण करावे. सिंह राशी, या सप्ताहात तुमच्यासाठी कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा बरीच उत्तम स्थिती प्रतीत होईल. अशात तुम्ही या यशाच्या मागे ज्या लहान मोठ्या लोकांना आणि सहकर्मींची मदत घेतली, त्यांना यावेळी तुम्हाला स्वतः पुढे जाऊन सलाम करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे त्यांच्यासोबत तुम्हालाही यावेळी सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकेल. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष रूपात अनुकूल असेल, कारण ही वेळ तुमची बऱ्याच प्रमाणात साथ देईल. परंतु यावेळी तुम्ही आपला स्वतःचा आळस त्यागून वेळ मिळाल्यास शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेऊन स्वतःला ताजे ठेवण्याची आवश्यकता असेल. म्हणून आळस त्याग करा, तेव्हाच यश तुमच्या हातात येईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील. तथापि योग बनत आहेत की तुम्हाला काही कारणास्तव यात्रेवर जावे लागू शकते. यामुळे जरासा थकवा आणि तणावाचा अनुभवही होईल. म्हणून तुम्ही आता यात्रेवर जाणे टाळा. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी भिन्न आणि नवीन स्रोत शोधत असाल तर आपल्याला केवळ आणि केवळ सुरक्षित आर्थिक प्रकल्पामध्ये गुंतवणूक करावी लागेल. यासाठी आवश्यक असल्यास एखाद्या सल्लागाराची किंवा तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. पूर्वी जर कौटुंबिक सदस्यामध्ये कुठल्या गोष्टीला घेऊन गैरसमज होता, तर या सप्ताहात तो पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे. या कारणाने कुटुंबात काहीशी शांतता येईल. यामुळे तुमचे कौटुंबिक वातावरण बरेच चांगले राहील. सोबतच तुम्हालाही आराम मिळेल. उपाय: आदित्य हृदयमचा नियमित पाठ करा. कन्या राशी, तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रासोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल.
ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते, कारण ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधारण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या गैरसमजाचे शिकार बनण्यापासून बचाव मिळेल. याच्या व्यतिरिक्त या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल, कारण या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील. यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल. तुमच्या राशीतील जातकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्यापासून आराम मिळू शकेल. या कारणाने तुम्हाला तणावमुक्त सोबतच ताजे वाटेल. अशात यावेळी लाभ घेऊन आपल्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त काही वेळ शारीरिक गोष्टीमध्येही देण्याचा प्रयत्न करा. जास्त मसालेदार आणि बाहेरील तळलेले खाण्याची तुमची सवय या आठवड्यात तुम्हाला आजारी पाडेल. म्हणून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगला आहार घ्या. यासोबतच आपल्याला यावेळी नियमित व्यायाम आणि योग करणे देखील आवश्यक आहे. या आठवड्यात आपला व्यवसाय विस्तृत करण्यासाठी आपण काही प्रकारचे कर्ज किंवा योजना आखू शकता. जरी यावेळी आपण कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यास सक्षम असाल, परंतु पैशाशी संबंधित व्यवहार करताना आपल्याला सुरुवातीपासूनच खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उपाय: तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा दररोज पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.